आटपाडीमध्ये देहविक्रीचा संशय, नागरिकांनी थेट कारवाई करत जोडप्याला पकडलं, पण पोलिसांसमोर निर्माण झाला मोठा प्रश्न. गुन्हा दाखल करायचा तरी कोणावर? हा सगळा प्रकार नेमका काय आहे, पाहूया आमचा खास रिपोर्ट. आटपाडी तालुक्यातील दिघंची रस्त्याजवळील पुजारी वस्ती परिसरात आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. देहविक्रीच्या संशयावरून संतप्त स्थानिक नागरिकांनी एका घरावर छापा टाकत एक महिला आणि एक पुरुषाला रंगेहात पकडलं. नागरिकाच्या मदतीने या दोघांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र इथून पुढे प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. आपल्या इथं 8-9 महिन्यापासून हा उद्योग चालू होता. कशा परत हे आपले हे उद्योग अशा जो बाया घेऊन येणे हा प्रकार करणे आपल्या मळ्यातच, म्हणजे शेजारीच बाजूला एक घर आहे ते स्लॅबचं, आणि त्याच्या पाठीमागे आपले मळा आहे तो, म्हणजे थोडेसे 50 मीटरच्या अंतरावर आपला मळा आहे. मी बऱ्याच आटपाडी तालुक्यातील नेत्यांना बऱ्याच कंप्लेंट केली अथवा फोन केले. त्यांनी आपल्या तारखावर तारखा दिल्या, पण आतापर्यंत काय त्याचा काय आपल्याला रिप्लाय आलेला नाही. मी आता नरेंद्र दीक्षित यांना फोन केला आणि सांगितलं की बाबा हे आता ऑन दी स्पॉट चालू आहे आणि तुम्ही त्वरित कारवाई करा, तर तुम्हाला ते त्वरित तुम्हाला आता भेटतील. तर नरेंद्र दीक्षित यांनी त्यांची यंत्रणा राबवली आणि पत्रकार, मीडिया आणि आटपाडी पोलीस स्टेशन यांना फोन करून त्वरित ते आणि जाग्यावर त्यांना पकडलं. किती लोक आहेत? ते जवळजवळ 2 लोक आहेत. एक तो चालवणारा आणि जो व्यक्ती बाहेरून आणलेली स्त्री, हे असे 2 व्यक्ती जागेवर ऑन दी स्पॉट पकडले आहेत. आणि धन्यवाद नरेंद्र दीक्षित यांचे. आणि बऱ्याच वेळा लोक भरपूर येतात, पण ते आपल्या कामाने, म्हणजे आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा आपल्याला काम असल्या कारणाने आपण कधी तिथं पोहोचू शकलो नाही. आपलं काम प्रकार चालतोय तिथं? हे आता प्रकार म्हणजे बायका आणणे किंवा काय म्हणते त्याला वेश्या व्यवसाय हा 8-9 महिन्यापासून चालू आहे. मी आटपाडीत बऱ्याच लोकांना किंवा नेत्यांना फोन केला, पण त्यांनी तारखावर तारखा दिल्या, पण त्याचा काय उपयोग आतापर्यंत किंवा कारवाई. तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं होतं का? पोलीस स्टेशनला मी नरेंद्र दीक्षित यांच्या मार्फत कळवलं होतं. तरीही त्यांनी एकदा पोलीस स्टेशनचे लोक येऊन, पण त्यांना ते काय त्वरित कधी, म्हणजे असं त्यांना एक्झॅक्ट सापडलं नाही. ते घर किंवा ते कुठं राहतात, काय करतात, ते काय सापडलं नाही. किंवा मी आता त्यांना फोन केला नरेंद्र दीक्षित यांना, तर ते आता त्यांना जागेवर सापडलं आणि कारवाई. भरपूर त्रास आहे, कारण आमचा लोक गाड्या घेऊन हे कंटिन्यू चालूच आहे त्यांचं. सकाळ दुपार संध्याकाळी हे चालूच आहे, दिवसा रात्री. हे काही एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही, पण ते कंटिन्यू चालू आहे. आज ज्यावेळेस पोलीस तिथे दाखल झाले त्यावेळेस काय नेमकं केलं पोलिसांनी? त्याचं तिथं पोलिसांनी ती कारवाई केली, अथवा तिथं एक महिला आणि जो चालवणारा व्यक्ती आहे ते तिथं त्वरित सापडला. काय ते अथवा काय आपल्याला कल्पना नाही, ते पण माहित नाही. ते आता जवळजवळ मला वाटते तालुक्यातलेच असू शकतात. ते लांडगे म्हणून कोणतं घर आहे, त्यांचं घर आहे, ते भाड्यात तो त्यांनी घेतलेलं घर आहे आणि तिथं ते व्यवसाय करतायत. पोलीस चौकशीत या दोघांनी आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती पत्नीप्रमाणे राहत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर या प्रकरणात कोणतीही स्पष्ट पीडित व्यक्ती समोर न आल्यामुळे पोलिसांसमोर मोठं कोडं उभं राहिलं. गुन्हा दाखल करायचा तरी कोणावर आणि कोणत्या कलमांवर? गेल्या 5 ते 6 महिन्यापासून, म्हणजे जवळजवळ नगरपंचायतच्या इलेक्शनच्या आधीपासून आटपाडीमध्ये आपल्या दिगंची रोडला पुजार वस्तीजवळ वेश्या व्यवसाय चालतोय अशी माहिती मला काही मित्रांकडून कळाली. आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना वेळोवेळी माझ्या कामानिमित्त मी त्या रोडला गेलो की मला नेमकून आज ज्या ठिकाणी या महिलेला आणि त्या जो हा वेश्या व्यवसाय चालवतोय त्या माणसाला उचललंय, त्याबरोबर पर्टिक्युलर त्या लोकेशनला मला तरुणांची संख्या जास्त दिसायची. बाहेरून आलेल्या 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, तिथं सतत गाड्यांची रेलचेल दिसायची. जास्त जरा माहिती घेत गेलो आणि मला निलेशकडून वारंवार सांगण्यात येत होतं, आणि निलेशच असेल किंवा पुजार वस्तीवरचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून बरेच वेळा सांगण्यात आलं की आमच्या घरातल्या महिला त्या ठिकाणी जनावरं वगैरे हिंडवतात किंवा आमच्या लहान मुलं मुली तिथं आजूबाजूला वावरत असतात आणि आमच्या परिसरात असा प्रकारचा हा उद्योग चालू आहे.
वारंवार पोलिसांना पण आपण कळवलं होतं, पण एकदा इलेक्शनच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं पोलिसांना तिथं कारवाई करता आली नाही. आणि दुसरी गोष्ट, एकदा कारवाई करायला गेले असता त्यांना योग्य लोकेशन सापडलं नाही. पण आज ज्यावेळी कळालं की आजही त्या ठिकाणी हा व्यवसाय चालू आहे, तिथं एक महिला आहे आणि अजून लोकांची रेलचेल चालू आहे, तर त्यावेळी मी अनिल शेट यांना फोन केला. अनिल शेटनी आपल्या PI साहेबांना फोन करून तिथं लगेच तातडीनं पथक पाठवून दिलं आणि तिथून एक महिला आणि तो जो शेट्टी म्हणून तो गृहस्थ आहे, तो माझ्या मते बाहेरचा आहे, पण तो इथं येऊन आटपाडीला नासवण्याचं काम करतोय. आटपाडीचं नाव या घटनेनं खराब होतंय. आटपाडीचा एक चांगला वारसा आहे, कलाकारांचा असेल, साहित्यिकांचा असेल, आणि अशा आटपाडीमध्ये हा असा घाण उद्योग होतोय. त्यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल की अशा या घाण वृत्तीच्या लोकांवरती कडक कारवाई करण्यात येईल. दरम्यान उमेश शेट्टी नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप समोर येत आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून ग्राहक तयार केल्याची चर्चा अनेक दिवसापासून नागरिकांमध्ये सुरू आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडे तक्रारही देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही हे कथित रॅकेट थांबवण्यात अपयश आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांनी धाडस दाखवलं, संशयितांना पकडलं, पण कायद्याच्या चौकटीत पुरावे आणि पीडित नसल्यामुळे पोलिसांचं हात बांधलं गेलंत का? आटपाडीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? या प्रकरणाचा सखोल तपास होणार का, की पुन्हा एकदा सगळं तांत्रिक अडचणीत दडपलं जाणार? या प्रकरणावर आमचं लक्ष कायम राहणार आहे.